धावा संख्या डावफलकावरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. राऊंड विकेटने पुन्हा एकदा ब्लॉकरमधून खोदून काढले क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एवढी चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते. एक धाव होतेपर्यंत पूर्ण झाली. 1च्या मदतीने टोटल स्कोर राऊंड पोहोचलाय 4 या आकड्यावरती. दुपारचे सत्र आपल्याला पाहायला मिळते. जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक ही स्पर्धा अनुभवत आहेत त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. राऊंड विकेटने पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती राजेश. हा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॅट वेगाने फिरले. बॅटच्या पॉईंटवरती हा बॉल ड्राईव्ह झाला तोपर्यंत सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या डावफलकावरती 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. हा बॉल गेला सीमारेषा पलीकडे. प्रेक्षकांना मानवंदना देणारा हा फटका. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार आणि धावसंख्या डावफलकावरती 11 आकड्यावरती. चांगली सुरुवात टीम नेवालीपाडा या टीमच्या माध्यमातून. बॅट्समॅन अनिल मात्रेच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा यष्टिरक्षक बीट झाले. वाईडचा इशारा पंचांचा. अवांतर स्वरूपाची धाव डावफलकावरती 12 धावा पाहायला मिळतात. गुरदिल विरुद्ध नेवालीपाडा या 2 टीममध्ये सुरू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. फटका अप्रतिम आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांना चकवा देऊन बॉल सीमारेषा पलीकडे जातो. 4 या धावसंख्येमधून. धावसंख्या डावफलकावरती 4 ने पुढे सरकली. 16 या आकड्यावरती पाहायला मिळतो. अप्रतिम बॅटिंग पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय मात्रेची. आतापर्यंत बॉल 3 झाले. 4 बॉल झाले. 4 अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. पहिल्या षटकामधून धावसंख्या डावफलकावरती 16 धावा. चांगली सुरुवात केली आहे नेवालीपाडा या टीमने स्वतःच्या होम ग्राउंडवरती मॅच खेळत असताना. अजून एक फटका जाईल का मैदानाच्या बाहेर. मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत धावा कंप्लीट असतील या बॉलवरती 2 म्हणजेच 4 धावा सेट केल्या. गुड फिल्डिंग मैदान क्षेत्रामध्ये. धावसंख्या डावफलकावरती 18. हा बॉल बॅटच्या रेंज मध्ये बरोबर आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र तोपर्यंत आपण धावा कंप्लीट असतील. पंच सांगतील या बॉलवरती 3 धावा आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक समाप्त झाला पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 21 धावा. बॉलर नेम
राऊंड विकेटने बॉलिंग मार्क करते येतात. बॉलर नेम धीरज. षटकार तर मात्र फसला. क्षेत्ररक्षक आहेत आणि काय सूर मारलाय मैदानाच्या आतमध्ये. जणू काय मासा अवतरला होता. डायसन तर डायफलकावरती पाहायला मिळते ते म्हणजेच 23 आकड्यावरती जाऊन पोहोचले. तीन निकाली पडाव्या टीमची धावी संख्या रोखण्यात आला. दोन निकाली पडाव्या टीमच्या फलंदाजांना टीम फिल्डिंग करत असताना हा बॉल गेला मैदानाच्या बाहेर. अप्रतिम षटकार. लांबच लांब पल्ल्याचा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे आणि धावसंख्या डायफलकावरती 6 वेगाने पुढे सरकेल. 29 धावा. बॉल द्यायचा. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे अनिल म्हात्रेची. पुन्हा एकदा बॅटच्या रेंजमध्ये अजून एक भीम टोला, वज्र टोला ज्याला म्हटलं जातं तो षटकार आपल्याला पाहायला मिळतो. 35. धावसंख्या डायफलकावरती 35. अजून एक फटका खूप सुंदर मात्र डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि या ठिकाणी आपण फलंदाज बाद. राईट डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि योग्य डिसिजन दिला. बऱ्याच वर्षांचा अनुभव आता कामी येतो. अमित तालुक तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी 35 वरती थांबलेले आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. ऑनफिल्ड अंपायर लक्षात असू द्या, कोणत्याही प्रकारचा रूल आपल्याला दिला जाणार नाहीये. राऊंड विकेटने पुन्हा एकदा फटका. अतिशय सुंदर स्ट्रेट ड्राईव्हचा देखणा फटका आणि क्षेत्ररक्षक आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. बर्दर टीमच्या माध्यमातून धावसंख्या 37 धावा डायफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल दुसऱ्या ओव्हरमधून. वेस्टर्न वरती बॉल लागला असं यष्टीरक्षक सांगतात.
करायचा आहे. पंचांचा निर्णय काय आहे? अंपायर डिसिजन थर्ड अंपायर नाहीये. तुमचा डिसिजन असेल ते तुम्ही द्या. ऑनफिल्ड अंपायर दोन्ही पंच एकत्रित येऊन चर्चा करा. हवं तर आउट. ओटी चौथ्या क्रमांकावरती गणेश होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश गेले. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा टीमच्या नवाबेपाडा संघाच्या 37 धावा धावफलकावरती. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. हा फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिझन मध्ये, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हते. लंग करून जातील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 39 या आकड्यावरती या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल टीम बिरदुल्ला, कारण की 2 षटकामध्ये तब्बल आपण बघितलं तर 37 धावा होत्या. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल पडल्यानंतर सर्वश्रेष्ठ रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना खांद्यांचा वापर करतोय गोलंदाज. आपण बघितलं तर सागरने फिल्डिंग देखील खूप सुंदर केली. फुल टॉस आणि हा बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. चौकार होतो. ज्या पद्धतीने फुल टॉस बॉलवरती बॅट फिरली आणि त्याच पद्धतीने हा फटका आपण बघितला तर स्क्वेअर लेगच्या बाहेर जात असताना चौकारासाठी 4 टीमची टोटल पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती 43 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सागर सज्ज होतो. इथून मात्र स्लोवर पद्धतीचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतो. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती अजून एक फटका. खूप सुंदर असे प्रेक्षक आहेत. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 45 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे अंतिम षटकामधील. आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक समाप्त झाला. तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 45-46 धावसंख्येचं लक्ष्य.
बॉल द्यायचे बघा मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच सुरू करायचे. जास्त वेळ खर्च करू नका. मॅच आपल्याला सुरू करायची आहे. लगेचच मॅचला आपण सुरुवात करूयात. मॅचला होती सुरुवात. षटक क्रमांक 1 मध्ये टीम नेवालीपाडा टीमच्या माध्यमातून बॉलिंग मार्क वरती गणेश. सागर आणि राजेश अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये बोरदूर टीमच्या माध्यमातून स्ट्रायकर वरती राजेश. पहिला बॉल ओव्हर द विकेट नाही. ट्रॅकर बॉल होता त्याला पूल करून असताना केलाय मैदानाच्या बाहेर गोल. सिक्सर, षटकार. अप्रतिम टायमिंग, क्लासिकल शॉट ऑन साइडला खांद्यांचा वापर करत असताना त्याला फिरवला आणि सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून पाठवला. दमदार षटकार. अशा पद्धतीने जर बॉलिंग सुरू राहिली तर नक्कीच बोरदूर टीम या मॅच मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. पहिल्याच बॉल वरती स्वतःची ओळख सिद्ध करत असताना राजेशला आपण बघितलं ज्याने फिल्डिंग दमदार केली. गोलंदाजी करत असताना सागर आहेत स्ट्रायकिंग वरती. डॉट बॉल होतो. सागर आणि राजेशला आपल्याला पाहायला मिळतो नो स्ट्रायकिंग वरती. गणेश बॉलिंग मार्क वरती डॉट आला. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरला. त्यांचं काय डिसिजन नाहीये. अजून एक फटका खूप सुंदर आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे काय अंपायर तिथे प्रेक्षक आहेत. चौकार दिला प्रेक्षकाने. काय नाही बोलते. एका टप्प्यावरती चौकाराला चौकारे यस चुकून दोन्ही आधीवरती झाले क्षेत्ररक्षकाचे. फुलटॉस बॉल होता आणि क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी जेल सोडला. जेल कोणाचा सोडला तर सागरचा. जो सागर अप्रतिम बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकारांचा पाऊस पाडतो त्याचा जेल या ठिकाणी सोडण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती 17 आकड्यावरती पाहायला मिळते. नेवालीपाडा संघ गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅटिंग सध्या तरी दमदार सुरू आहे बोरदूर टीमच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 17 धावा.
धावसंख्या धावफलकावरती 17 झाल्यात. 11 झालेत. 11 धावा झालेत. 11 धावा झालेत. सॉरी, षटकार, चौकार आणि एक सिंगल. बॉलिंग मार्क वरती अनिल म्हात्रे येतात सेकंड ओव्हर मध्ये. राऊंड विकेटने फटका अतिशय सुंदर आहे आणि बॉलला पाठवला. अनिल म्हात्रेचे स्वागत केलं आहे 6 धावसंख्येने षटकाराला. आता धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खूप सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अजून इतर मात्र 29 धावसंख्येची गरज आहे. हा फटका जाईल का मैदानाच्या बाहेर? आणि या ठिकाणी पंचांचा इशारा आला चौकार. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे इथून मॅच जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग दुर्बल टीमच्या माध्यमातून होत असताना स्ट्रायकरवरती सागरला आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये एकाची किल्ला लढवतो. दमदार बॅटिंग, चांगली बॉलिंग करावी लागेल निवाली पाड्यात टीमला. हा बॉल वेगाने बॅट फिरवली होती. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतो तो डॉट. अशाच पद्धतीने कुठेतरी गोलंदाजी झाली तर नक्कीच निवाली पाडा हा संघ कमबॅक करणार आहे या मॅच मध्ये. चौकार षटकार येत राहिले तर नक्कीच बुरदुल टीम. हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेला. हा प्रकार बॉल फील करत असताना हा बॉल केला गोल लॉंगॉनच्या पलीकडे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा. 27 धावा धावफलकावरती. एकोणावीस धावसंख्येची गरज आहे. ऑलिंपिक कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 29 धावा धावफलकावरती. 17 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये 17. धावसंख्येची इथून गरज असणार आहे. अतिशय सुंदर फटका क्षेत्ररक्षक आहेत आणि अशा पद्धतीने ओव्हर समाप्त झालं. दुसरा आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 30. उर्वरित समीकरण शिल्लक असेल 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 16ची गरज. 6 बॉल मध्ये 16 पाहिजे जिंकण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी असेल.
6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकरवरती बॅट्समन आपण पाहतो सागरला, जो आतापर्यंत आक्रमक स्वरूपाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि त्याला रोखावं लागेल ही मॅच जिंकायची असेल तर नेवाली पाडाला. हा बॉल गेला मैदानाच्या बाहेर आणि काय घडलंय, अप्रतिम झेल टिपलाय. पहिल्या बॉल वरती विकेट आली. कमबॅक केलंय गोलंदाज आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये किशोरने पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी विकेट मिळते. वाघाचे शिकार मैदानाच्या बाहेर जाणे. या मॅच मध्ये चौकार षटकारांचा पाऊस पडला होता, तो सागर मैदानाच्या बाहेर होते. आता जिम्मेदारी असेल संदीप वरती. संदीप तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चालला. या मॅच मधून जो संघ जिंकेल आणि मानिवली दोन टीम मध्ये आपण ड्रॉ काढणार आहोत. मानिवली टीमचे कॅप्टन आपण येऊन इथे उपस्थिती दाखवायची. परत या आपण मानिवली टीमचे कॅप्टन. बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये धावा पाहिजेत 16. या मॅच मध्ये आपल्याला रोमांचक परिस्थिती निर्माण होत असताना पाहायला मिळते. कधी बाजू बोरदोल टीमच्या बाजूने तर कधी बाजू नेवालीपाडा टीमच्या बाजूने. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव पूर्ण होते 4 बॉल मध्ये. आता गरज आहे 15 या धावसंख्येची. 4 बॉल मध्ये आपण बघितलं तर 15 धावसंख्येची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. दोन्ही टीम्स चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा अप्रतिम पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाज किशोरच्या माध्यमातून 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. आता मॅच पूर्णपणे झोपली आहे. टीम नेवालीपाडाच्या बाजूने आणि आता इथून मॅच जिंकता येणार नाहीये. फक्त आली सिंगल. 2 बॉल मध्ये गरज आहे 14 धावसंख्येची. ज्या सागरने या मैदानामध्ये अप्रतिम या स्पर्धेमध्ये खेळ केला होता, ते सागरचे पहिल्या बॉलवरती विकेट आले आणि तिथून बॅकफुटला गेला. तो म्हणजे टीम बोरदोल संघ. हा बॉल गेला मैदानाच्या बाहेर. अशा पद्धतीने जर सुरुवातीच्या बॉलवरती फटके आले असते तर बोरदोल टीमने जरूर या मॅच मध्ये वापसी केली असते. मात्र आता वापसी होणार नाहीये, कारण की 1 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच 8 धावसंख्येची. जर नो किंवा वाईड बॉल आला तर मॅच दोन्ही संघांच्या बाजूने जिंकेल. इथून मात्र विकेट बॅट चौकार आला तर मॅच जिंकेल, ते म्हणजेच टीम नेवालीपाडा. मानिवली टीमचे कॅप्टन आपल्याला यायचे त्वरित. मानिवली टीम चला ड्रॉ साठी यायचं. एक बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. 1 बॉल आणि 7 धावा. आणि अशा पद्धतीने मॅच फिनिश. मॅच जिंकली टीम नेवालीपाडा या टीमने. वेल प्लेड. अभिनंदन नेवालीपाडा. हार्ड लक टीम बोरदोल.
चला आपण ड्रॉ काढणार आहोत. चला मानवली टीमचे कॅप्टन आणि नेवालीपाडा टीमचे कॅप्टन. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. याच्यामुळे किशोर म्हात्रे ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. किशोर म्हात्रे नेवालीपाडा टीम, नेवालीपाडा 40+ संघाचे किशोर म्हात्रे. या आपण मॅच जिंकून दिली आपल्या टीमला. 16 धावा पाहिजे होत्या.